खूप लागलंय का? खूप दुखतंय का? पेन किलर का नाही घेतली? बरं मी आणून देतो, थांब. अय्या, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. आजच्या दिवसाची सुरुवात काल झालेल्या आपल्या विशेष कार्यक्रमाच्या आठवणीने झाली तर आवडेल तुम्हाला. आय एम शुअर तुम्हाला नक्की आवडेल, कारण आपला कार्यक्रम तेवढा छान झालाच होता. पण मला बोलायचंय माझ्या त्या मैत्रिणीशी जी काल येऊ शकली नाही. सॉरी ग. माझी खूप इच्छा होती यायची, पण प्रिय सखी, मला माहिती अगं काल तुला यायचं होतं, पण मी आणि आपल्या सगळ्या मैत्रिणी तुला समजू शकतो. हाऊस वाईफचं आयुष्य सोपं असतं का? भाजी करपली, दूध उतू गेलं इथपासून ते विजेचं बिल भरायचं राहिलं, सिलेंडर बुक करायचा राहिला, किंवा मग मुलांच्या शाळेत पॅरेंट्स मीटिंग आली, अशा 100 गोष्टी आपल्या पुढे वाढून ठेवलेल्या असतात. आणि कधी कधी तर काही अशीही कारणं असतात जी सांगताही येत नाहीत. आपल्या जवळची माणसंच आपल्याला दुखावतात, कधीही भरून निघणार नाही अशी जखम देऊन जातात. आपल्या जवळची माणसंच आपल्याला दुखावतात, कधीही भरून निघणार नाही अशी जखम देऊन जातात. या सगळ्यातून स्वतःसाठी 2 तास काढणं जरा अवघडच आहे, नाही? बट डोंट वरी, तुमची ही मधुश्री आहे कशासाठी. आजची ही कविता माझ्या त्या खास मैत्रिणींसाठी ज्या कोणामुळे तरी दुखावल्या गेल्या आहेत किंवा उदास आहेत. खूप सोपं असतं दुसऱ्याला दुखावणं, खूप कठीण असतं चूक मान्य करणं. खूप सोपं असतं उत्तर सांगणं, पण कठीण असतं ते प्रश्न विचारणं. कठीण असतं ज्या नात्यात विचार करावा लागतो बोलण्याआधी ते नातं सांभाळणं. खूप गोड वागत असताना समोरचा त्याच्या मनातलं विष कळणं. गर्दीत असूनही एकटं राहता येणं, बंद खिडकीतून पलीकडे बघता येणं, अंधारात नक्षत्रांची बाग फुलवता येणं कठीण असतं. दुसऱ्यांच्या मनातले कंस ओळखता येणं. कितीही असली दीर्घ रात्र तरी एका अटळ पहाटेची वाट बघणं. नसेल मिळत रस्ता आपल्याला तर कुणासाठी तरी पाऊलवाट होणं. कुणासाठी तरी पाऊल वाट होणं खरंच खूप कठीण असतं ग. कारण ज्याला त्याला ती पाऊल वाट तुडवत पुढे जायचं असतं, कुठेतरी पोहोचायचं असतं. पण या सगळ्यात ती पाऊल वाट किती झिजलीये, किती ओसाड झाली, हे थांबून पाहायला कुणाकडेही वेळ नसतो. आई गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बाळा. आई काय झालं? काही नाही ग, कांदा चिरत होते ना. ही जखम दुखते का?
नाही ठीक आहे आता. खरंच ठीक आहे. मी मदत करू तुला दे. नाही नको, झालंय माझं. हे पिहू प्रथम उठलाय का ग? प्रथम आणि या वेळेला उठणार आहे. हो ना. हा मुलगा पण ना वेळेत उठत नाही आणि मग वेळेत तयार होत नाही. त्याला जाऊन उठवतेस का प्लीज? अगं जा ना बाळा. काय झालं? बाबा ना त्यांना कधी त्यांची चूक कळणार आहे. पिहू जाऊ दे ना बाळा. आता ही वेळ नाहीये, खूप घाईत आहे मी. ब्रेकफास्टला सगळे येतील. तू जाऊन प्रथमला. हो मी उठवते त्याला. प्रथम प्रथम अरे उठ, सकाळ झाली आहे कधीच. उठ ना. तू उठला नाहीस की आईला बोलणी खावी लागतात. उठ ना. तर उठला नाहीस ना तू तर बघ. झोपू दे ग. काय कटकट लावले सकाळी सकाळी? कटकट. अरे 10वीचं वर्ष आहे तुझं, परीक्षा जवळ आली आहे. जरा तरी सिरियसनेस दाखव. चल उठ चल. काय प्रॉब्लेम आहे? 10वी कोणाची आहे? माझी ना. मी झोपेल तर काय पण करेल. तुझं काय? मला तुझी नाही, मला आईची काळजी वाटते. काय ना तुझं हे रुटीन, मित्रांबरोबर चॅट करणं, पार्टी, क्लास बंक करणं, हे सगळं बघता तू 10वी फेल होणार आहेस हे क्लिअर आहे. पण ह्या सगळ्याचा खापर सगळे आईवर फोडतात. तुला कोणी काही बोलत नाही. झालं तुझं. जा आता. आईला सांग माझ्यासाठी कॉफी करायला. होपलेस आहेस तू. तू होपलेस आहेस. एक आई कमी होती, ही ताई पण आली. सुप्रभात ताई. सुप्रभात. ताई ते आपला प्रथम दादा त्याचं ते काय व हा हॉल तिकीट ते आलं काय व? नाही. त्याचं काय माहितीये का, आता आमच्या घराच्या बाजूला ती मंजू राहते का नाही, तिची 2 जोडी मुलं आहेत. त्यांची हॉल तिकीट आली, ती मला दाखवत होती. तेव्हा मला प्रथमची आठवण झाली म्हणून विचारलं व तुम्हाला. आज ना उद्या येईल. का अहो मी बोलत काय राहिलं, मला सांगा की काय करू मी. हा काय करू मी, काय नाही. करू? काही नाही ताई, झालंय सगळं. अहो सांगा की ताई. हे व काय